रात्रीचे 11:40 झाली होती. मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. न्यूज चॅनलच्या ऑफिसमध्ये बहुतेक लोक घरी गेले होते, पण अर्जुन देशमुख अजूनही आपल्या टेबलवर बसला होता. अर्जुन 32 वर्षाचा पत्रकार होता. त्याला जुनी न सुटलेली प्रकरण शोधायला आवडायची. लोकांनी सांगितलेल्या भूतांच्या गोष्टीवर तो लगेच विश्वास ठेवत नसे, पण कोणतीही गोष्ट पूर्ण ऐकल्याशिवाय तो ती खोटीही मानत नसे. त्याचं एकच म्हणणं होतं, सत्य काहीही असो ते शोधून काढायचं. त्या रात्री त्याच्या ईमेलवर एक छोटासा संदेश आला. मेलमध्ये फक्त 4 ओळी होत्या. माझा भाऊ 6 दिवसांपासून गायब आहे. पोलिसांना काही सापडत नाही. तो शेवटचा देवकुंड गावाजवळ दिसला. गावाजवळच्या जंगलातून दरवर्षी एक जुनी लाल बस बाहेर येते. कृपया ह्या प्रकरणाकडे बघा. खाली एका तरुणाचा फोटो होता. नाव निखिल पाटील, वय 25. अर्जुन लगेच इंटरनेटवर जुन्या बातम्या शोधायला सुरुवात केली. देवकुंड नावाचं एक छोटंसं गाव त्याला सापडलं. गावाजवळ प्रचंड मोठे जंगल होतं. त्या जंगलातून गेल्या 40 वर्षात अनेक लोक बेपत्ता झाले होते. काही लाकूडतोड, काही पोलीस, काही विद्यार्थी, 1-2 वन कर्मचारी आणि गावकरी. पण या सर्व प्रकरणामध्ये एक गोष्ट समान होती. प्रत्येक बेपत्ता होण्याच्या घटनेच्या आसपास एक विचित्र अफवा नोंदवलेली होती. रात्री 12:17 जंगलाच्या जुन्या रस्त्यावर एक लाल रंगाची एसटी बस दिसते. कोणत्याही अधिकृत नोंदीत त्या बसचा क्रमांक नव्हता आणि त्या मार्गावर गेल्या 30 वर्षापासून एसटी सेवा बंद होती. अर्जुनने ठरवलं, तो देवकुंडला जाणार. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अर्जुन देवकुंडला पोहोचला. पावसामुळे गावातील लाल मातीचे रस्ते ओले झाले होते. जुन्या घरांच्या छपरातून पाणी टपकत होते. गावाच्या पश्चिमेला मोठं काळं जंगल दिसत होतं. जंगलावर इतकं दाट धुकं होतं की झाडांची टोकं सुद्धा दिसत नव्हती. अर्जुन गावातील एका छोट्या चहाच्या दुकानात गेला. त्याने निखिलचा फोटो दुकानदाराला दाखवला. हा मुलगा इथे आला होता का? फोटो पाहताच दुकानदाराची नजर खाली गेली. तो काहीच बोलला नाही, पण दुकानाच्या कोपऱ्यात बसलेला एक वृद्धाने हळू आवाजात सांगितले, आला होता 6 दिवसांपूर्वी. अर्जुन त्याच्याजवळ गेला. त्याचं नाव गणपत काका होतं. तो कुठे गेला? गणपत काकांनी जंगलाकडे पाहिलं. रात्री बस बघायला. अर्जुनने विचारलं, कोणती बस? गणपत काका म्हणाले, जिचा शोध घेऊ नये ती. अर्जुनने खुर्ची ओढली. मला सगळं सांगा. गणपत काका काही वेळ शांत राहिले, मग म्हणाले, आमच्या गावात एक नियम आहे. रात्री 11 नंतर जंगलाच्या रस्त्यावर जायचं नाही, विशेष करून पावसाळ्यात. का? कारण काही रात्री 12:17 लाल बस जंगलातून बाहेर येते. ती बस गावात थांबत नव्हती. ती जुन्या पुलापर्यंत जायची आणि पुन्हा जंगलात वळायची. अर्जुनने विचारलं, बस चालवतो कोण? कोणाला माहीत नाही. प्रवासी असतात. गणपत काका शांत झाले आणि नंतर काही क्षणांनी म्हटले, हो. कोण? गणपत काकांनी अर्जुनच्या डोळ्यात पाहिलं. जे या जंगलात गायब झाले त्यापैकी काही. अर्जुन हलकासा हसला. म्हणजे 30 वर्षापूर्वी गायब झालेला माणूस आजही त्या बसमध्ये दिसतो. मी म्हणत नाही, मी पाहिलंय. दुकानातील बाकीचे लोक शांत झाले. 15 वर्षापूर्वी माझा भाऊ प्रकाश गायब झाला होता. 3 वर्षांनी मी त्याला त्या बसमध्ये पाहिलं. तो खिडकीत बसला होता. मी बसच्या मागे धावलो. त्याने मला पाहिलं, पण त्याने हात जोडले आणि मला मागे जायला सांगितलं. बस थांबली नाही. अर्जुनने विचारलं, पोलिसांना सांगितलं? सांगितलं. ते हसले. पुढच्या वर्षी एक पोलीस स्वतः बस पाहायला गेला. तोही परत आला नाही. अर्जुन थेट गावातील पोलीस चौकीत गेला. तिथे फक्त हवालदार जगताप होता. अर्जुनने निखिलचा फोटो दाखवला. जगताप सुरुवातीचं उत्तर साधं होतं, शोध सुरू आहे. पण अर्जुनने लाल बसचा विषय काढतात त्याचा चेहरा बदलला. त्या गोष्टीत पडू नका. अर्जुनने विचारले, तुम्हीही बस पाहिली का? जगताप काही क्षण शांत राहिला. मग त्याने ड्रॉवरमधून प्लास्टिकची पिशवी बाहेर काढली. त्यात फुटलेल्या स्क्रीनचा एक जुना मोबाईल होता. हा 3 वर्षापूर्वी गायब झालेला मुलाचा फोन. फोनमध्ये फक्त एक व्हिडिओ वाचला होता. जगतापने तो सुरू केला. रात्रीचा अंधार रस्ता. कॅमेरा थरथरत होता. दूर लाल बस उभी होती.
व्हिडिओ शूट करणारा मुलगा हळू आवाजात म्हणत होता, मी बस जवळ जातोय. काही सेकंद अंधार, मग बसची खिडकी दिसली. आत एक मध्यमवयीन स्त्री बसलेली होती. व्हिडिओ करणारा मुलगा अचानक रडू लागला, आई, आणि व्हिडिओ तिथेच बंद झाला. अर्जुनने विचारलं, त्याची आई? जगतापने मान हलवली. त्याच्या आईचा मृत्यू त्या मुलाच्या जन्माच्या आधीच झाला होता. पण त्याच्या वडिलांनी फोटो पाहिल्यावर सांगितलं की बसमधील स्त्री अगदी त्याच्या आईसारखी दिसत होती. आणखी एक गोष्ट, बसचा नंबर दिसत नव्हता. पुढच्या काचेवर फक्त 13 लिहिलेलं होतं. जगतापने पुढे सांगितलं की तो आणि त्याचा सिनियर बस शोधायला गेले होते. बस दिसली नाही, पण परत येताना त्यांच्या जीपच्या मागून सतत घंटीचा आवाज येत होता. रस्ता रिकामा होता. त्याचा सिनियर खाली उतरला. दुसऱ्या दिवशी तो गायब झाला. आज त्या घटनेला 3 वर्षे झाली होती. अर्जुन पुन्हा गावात आला. रात्री 11च्या आधी तो गावातून जंगलाकडे निघण्याची तयारी करत होता. गावाच्या शेवटच्या घराजवळ एक तरुणी त्याची वाट पाहत उभी होती. तुम्ही अर्जुन देशमुख? हो, मी सायली, निखिलची बहीण. मेल मिस केला होता. अर्जुन तिच्याजवळ पाहत राहिला. 6 दिवसांच्या काळजीमुळे तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. तुम्ही इथे कशाला आलात? माझा भाऊ शोधायला. मी जंगलात जातोय, तुम्ही गावात थांबा. सायलीने लगेच नकार दिला. नाही, निखिलला मी एकटं सोडणार नाही. जंगलात जाण्याआधी दोघांनी निखिलच्या शेवटच्या हालचाली तपासल्या. तिथे एका किराणा दुकानात CCTV मध्ये निखिल रात्री 11:32 पाण्याची बाटली घेताना दिसला होता. त्याच्या हातात एक वही होती. दुकानदाराने सांगितले, तो 2 दिवस गावात फिरत होता. सगळ्यांना बसबद्दल विचारत होता. शेवटी त्याला कोणीतरी जुन्या पुलाचा रस्ता सांगितलाच. कोणी? दुकानदाराने बाहेर पाहिले. माहीत नाही, काळा रेनकोट घातलेला माणूस. चेहरा दिसला नाही. सायली अर्जुनकडे पाहिलं. म्हणजे कोणीतरी निखिलला मुद्दाम त्या रस्त्यावर पाठवलं. निखिलच्या खोलीतून मिळालेल्या वहीच्या शेवटच्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, बस फक्त माणसांना नेत नाही, ती वेळ घेऊन जाते. खाली 3 वेळा वेळ लिहिलेली होती. 12:17, 12:17, 12:17. सायलीने सांगितले की गायब होण्याच्या आदल्या रात्री निखिल म्हणाला होता, मी उद्या एक गोष्ट सिद्ध करणार आहे. तो जुन्या आणि रहस्यमय ठिकाणी व्हिडिओ बनवत असे, पण त्याचा कॅमेरा कुठेच सापडला नव्हता. जंगलात जाण्याआधी गणपत काकांनी दोघांना शेवटच्या सूचना दिल्या. रस्त्यावर 3 दगडी खांब दिसतील. 3ऱ्या खांबानंतर उजव्या बाजूला जंगलात प्रकाश दिसला तरी त्याच्याकडे जाऊ नका. तो घराचा प्रकाश नाही. अर्जुनने विचारले, मग काय आहे? माहीत नाही, गणपत काका म्हणले. पण जो तिकडे गेला तो पुन्हा रस्त्यावर आला नाही. आणखी एक नियम होता. बस आली आणि तिचा दरवाजा उघडला तर पहिल्या पायरीवर पाय ठेवू नका. एकदा पाय ठेवला की बस तुम्हाला प्रवासी मानते. मग उतरायचं की नाही ते तुमच्या हातात राहत नाही. सायलीने विचारलं, मग निखिलला बाहेर कसं आणायचं? गणपत काकांनी तिच्याकडे पाहिलं. मला माहीत असतं तर माझ्या भावाला 15 वर्षापूर्वीच परत आणलं असतं. रात्री 11 वाजेच्या सुमारास अर्जुन आणि सायली जंगलाच्या जुन्या रस्त्यावरून निघाले. रस्ता अनेक वर्ष वापरला नसल्यासारखा दिसत होता. दोन्ही बाजूंना प्रचंड झाडी, मध्ये तुटलेला डांबर, जागोजागी गवत. काही अंतरावर पहिला दगडी खांब दिसला. 5 किलोमीटर पुढे दुसरा, 4 किलोमीटर आणि नंतर 3रा. त्यावर काहीच लिहिलेलं नव्हतं. 3रा खांब ओलांडताच उजव्या जंगलात पिवळा प्रकाश दिसला. सायली थांबली. कदाचित घर असेल. अर्जुनला गणपत काकाचे शब्द आठवले. नाही, सरळ चालायचं. दोघे पुढे गेले. काही अंतर गेल्यावर मागून एका स्त्रीचा रडण्याचा आवाज आला. सायली अचानक थांबली. हा माझ्या आईसारखा आवाज आहे. अर्जुनने तिला मागे पाहू दिलं नाही. पुढे चाल. रडण्याचा आवाज काही वेळ त्यांच्या मागून येत राहिला, मग अचानक बंद झाला. रस्त्याच्या कडेला एक छोटी शाळेची बॅग पडलेली दिसली. मुसळधार पाऊस असूनही ती पूर्ण कोरडी होती. त्यावर नाव लिहिलं होतं, प्रकाश पाटील. सायलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. गणपत काकाच्या भावाचं नाव प्रकाश होतं.
अर्जुनने बॅगेचा फोटो घेतला, पण ती उघडली नाही. त्याने ती तिथेच ठेवली. काही अंतर पुढे गेल्यावर ते तुटलेल्या जुन्या पुलाजवळ पोचले. पुलाखाली पाणी नव्हतं, फक्त मोठे दगड आणि सुकलेले झाड. अर्जुनने टॉर्च खाली मारली. काहीतरी चमकलं. तो खाली उतरला. तिथे जुन्या बसच्या तिकिटांचा छोटा ढीग होता. एका तिकिटावर तारीख होती 1986, दुसऱ्यावर 1999, तिसऱ्यावर 2014. पण प्रत्येक तिकिटावर मार्ग क्रमांक एकच होता, 13. पण एका तिकिटावर प्रवाशाचं नाव अर्धवट दिसत होतं, प्रकाश प. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहिलं. पुलाच्या दुसऱ्या बाजूला एक जुना लोखंडी फलक पडला होता, देवकुंड धरणगाव, रात्रीची सेवा. शेवटच्या बसची अधिकृत वेळ होती 11:45. अर्जुन म्हणाला, म्हणजे 12:17 ही बसची अधिकृत वेळ नव्हती. सायलीने विचारलं, मग 12:17 काय आहे? अर्जुनकडे उत्तर नव्हतं. थोड्याच वेळात जंगलाच्या आत एका टॉर्चचा प्रकाश दिसला. तो जमिनीवरून चालत नव्हता, तो झाडांच्या वरून सरकत होता. त्या प्रकाशात क्षणभर एका माणसाची सावली दिसली. सायलीचा श्वास अडकला. निखिल, ती पुढे जाणार होती. अर्जुनने तिला थांबवलं. खरंच निखिल असेल तर तो बसमध्ये दिसेल. जंगल आपल्याला रस्ता सोडायला लावतोय. काही सेकंदांनी प्रकाश गायब झाला. रात्री 12:05 अर्जुनचा ऑडिओ रेकॉर्डर अचानक बंद झाला. बॅटरी पूर्ण होती. त्याने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. स्क्रीनवर फक्त वेळ चमकली, 12:17 आणि उपकरण बंद झालं. सायलीचा फोनही बंद झाला. फक्त अर्जुनचा कॅमेरा सुरू होता. रस्त्यावर जुना डिझेलचा वास पसरला. ओल्या रस्त्यावर अचानक बसच्या टायरांच्या रेषा दिसू लागल्या, पण बस कुठेच नव्हती. तेवढ्यात सायली म्हणाले, अर्जुन पुढे बघा. रस्त्याच्या मधोमध एक छोटं मूल उभं होतं. त्याच्या हातात लाल रंगाची खेळण्याची बस होती. मुलाने ती जमिनीवर ठेवली आणि अर्जुनच्या दिशेने ढकलली. खेळण्याची बस त्याच्या पायाजवळ येऊन थांबली. तिच्या पुढच्या काचेवर काळ्या रंगात लिहिलेलं होतं, 13. अर्जुनने पुन्हा वर पाहिलं. मूल गायब होतं. काही वेळाने सायकलची घंटा ऐकू आली. एक वृद्ध पोस्टमन सारखा माणूस सायकलीवरून त्याच्याजवळ आला. त्याचे कपडे खूप जुन्या काळातले होते. तो थांबला. धरणगावची बस गेली का? अर्जुनने विचारलं. तुम्ही कुठून आलात? देवकुंड. तो सहज म्हणाला, आज गाव रिकामं करायचं आहे. मला पत्र पोचवायचे आहेत. सायलीने हळू आवाजात विचारले, आज तारीख काय आहे? वृद्धाने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, 24 जुलै 1986. अर्जुन आणि सायली स्तब्ध झाले. वृद्धाने अचानक अंधाराकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर भीती पसरली. बस आली. मग त्याने एक विचित्र प्रश्न विचारला, तुम्ही पहिल्या फेरीत आहात का? अर्जुनने मागे पाहिलं. कुठेच बस नव्हती. त्याने पुन्हा वृद्धाकडे पाहिलं. तो गायब होता. फक्त सायकलीच्या ओल्या चाकांची रेघ काही अंतरापर्यंत दिसत होती आणि अचानक संपत होती. सायली कुजबुजली. 1986ची ती शेवटची रात्र पुन्हा घडते. 12:12 रस्त्याच्या बाजूला अचानक एक पिवळा दिवा पेटला. जिथे काही क्षणापूर्वी फक्त झुडूप होती, तिथे आता एक जुनं बसस्टॉपचं शेड उभं होतं. बाकावर 3 लोक बसले होते, एक स्त्री, एक तरुण आणि एक लहान मुलगा. मुलाने सायलीकडे पाहिलं. बस आज उशिरा आहे का? सायली काही बोलली नाही. स्त्रीने मुलाचा हात पकडला. अनोळखी लोकांशी बोलू नये. आपली बस आली की आपण धरणगावला जाऊ. अर्जुनने विचारलं, कोणती बस? तरुणाने अंधाराकडे बोट दाखवलं, 13 नंबर. अचानक शेडमधला दिवा बंद झाला. अंधार. अर्जुनने टॉर्च लावली. तिथे ना शेड होतं ना लोक, फक्त झुडूप. 12:16. अर्जुनच्या कॅमेऱ्याची तारीख अचानक बदलली. स्क्रीनवर दिसलं 24/7/1986. काही सेकंदांनी ती पुन्हा वर्तमानात वर्षावर आली. अर्जुनच्या लक्षात आता एक गोष्ट येऊ लागली होती. 12:17 जवळ आली की 1986 आणि आपला काळ एकमेकात मिसळतोय. सायलीने निखिलचा फोटो हातात पकडला. जंगल पूर्ण शांत झालं. पावसाचा आवाजही थांबला. अर्जुनच्या कॅमेऱ्यावरील वेळ पुढे सरकली. 12:16 आणि मग 12
8:17 दूर जंगलातून जुन्या डिझेल इंजिनचा आवाज आला. धुक्यात 2 पिवळे दिवे दिसले. ते हळूहळू जवळ आले आणि मग जंगलातून एक जुनी लाल बस बाहेर आली. तिचा लाल रंग फिक्का पडला होता. काचा तडकलेल्या होत्या. पुढच्या काचेवर पांढरा कागद चिटकवलेला होता. त्यावर काळ्या अक्षरात एकच आकडा होता, 13. बस अगदी हळूहळू त्यांच्या दिशेने आली. अर्जुन कॅमेऱ्यात सगळं शूट करत होता. आत वेगवेगळ्या काळातील लोक बसलेली होती. जुन्या गणवेशातील मुलं, हिरवी साडी नेसलेली एक बाई, पांढरा शर्ट घातलेला वृद्ध. काहींचे कपडे अनेक दशकापूर्वांचे होते आणि काही अगदी आजच्या काळातील. पण एकही प्रवासी बोलत नव्हता. सगळे सरळ समोर पाहत होते. बस अर्जुन आणि सायली समोर येऊन थांबली. सायली कुजबुजली. गणपत काका म्हणाले होते, बस इथे थांबत नाही. बसचं दार हळूहळू उघडलं. आत पिवळसर प्रकाश होता. कंडक्टर नव्हता. अर्जुनने खाली उभं राहून विचारलं, कोणी आहे का? उत्तर आलं नाही. अचानक सायली ओरडली, निखिल! बसच्या शेवटच्या सीटवर निखिल बसला होता. तो जिवंत दिसत होता. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. निखिल! निखिलने तिला पाहिलं, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, फक्त भीती होती. तो उठण्याचा प्रयत्न करत होता, पण जणू त्याचे पाय सीटाखाली अडकले होते. सायली बसकडे धावली. निखिलने जोरात मान हलवली. नको! त्याने धुकट काचेवर बोटाने लिहिलं, आत येऊ नको. सायली रडत म्हणाली, मी तुला सोडणार नाही. ती पहिल्या पायरीवर पाय ठेवणार इतक्यात अर्जुनने तिला मागे ओढलं. त्याला गणपत काकांचा नियम आठवला होता. बसच्या आत घंटी वाजली. दार बंद होऊ लागलं. अर्जुनची नजर ड्रायव्हरच्या सीटवर गेली. त्याच्या अंगावर काटा आला. ड्रायव्हरची सीट रिकामी होती, पण स्टेरिंग स्वतः फिरत होतं. बस पुढे निघाली. सायली तिच्या मागे धावत होती. निखिल! अचानक निखिल उठला. त्याने पूर्ण ताकदीने खिडकीवर हात मारला आणि यावेळी त्याचा आवाज बाहेर आला, सायली, गावात जाऊ नकोस. सायली जागेवरच थांबली. निखिल पुन्हा ओरडला, तिला गावात घेऊन जाऊ नका. अर्जुन बस सोबत धावत होता आणि त्याने त्याला विचारले, का? निखिलने ओरडून उत्तर दिलं, बस मधले लोक मेलेले नाहीत. अर्जुन हादरला. मग कोण मेलेत? निखिलने खिडकीतून गावाच्या दिशेने बोर्ड दाखवला आणि ओरडला, गावात जे लोक आहेत ते सगळे 30 वर्षापूर्वी मेलेत. बस जंगलात वळाली आणि धुक्यात गायब झाली. काही क्षण दोघेही रस्त्यावर स्तब्ध उभे राहिले. दूर गावाच्या दिशेने घंटा वाजली. 1दा, 2दा, 3दा. अर्जुनने मोबाईलकडे पाहिलं. रात्री 1 वाजला होता. सायलीने विचारलं, निखिल जे म्हणाला त्याचा अर्थ काय? अर्जुनकडे उत्तर नव्हतं. दोघेही गावाकडे परत चालू लागले. गावाच्या वेशीवर पोचताच अर्जुन थांबला. संध्याकाळी जिथे घरं होती, दिवे होते, लोक होते, तिथे आता पूर्ण अंधार होतं. चहाचं दुकान बंद नव्हतं, ते दुकानच गायब झालं होतं. तिथे फक्त पडलेली भिंत होती. सायली धावत पुढे गेली. गणपत काकाचं घर जिथे होतं तिथे उंच गवत उगवलं होतं. अर्जुनचा टॉर्चचा प्रकाश एका जुन्या दगडी फलकावर पडला. त्यावर लिहिलं होतं, देवकुंड दुर्घटना स्मारक 1986. खाली आणखी एक वेळ, मोठ्या भूकलनात संपूर्ण गावातील 117 नागरिकांचा मृत्यू. दोघेही थिजले. अर्जुनने मृतांच्या नावाची यादी पाहिली. त्यात एक नाव होतं, गणपत रामचंद्र पाटील. तोच गणपत काका, ज्याच्यासोबत अर्जुन काही तासापूर्वी बसून चहा पित होता. पण त्याच्या खाली आणखी एक नाव होतं. सायलीची नजर त्यावर पडली. तिच्या तोंडून आवाजच निघत नव्हता. निखिल विजय पाटील, वय 1 वर्ष. सायली मागे सरकली. नाही, हे शक्य नाही. माझा भाऊ 25 वर्षाचा आहे. अर्जुनने फलकाच्या सर्वात खालच्या बाजूला टॉर्च मारली. तिथे एक शेवटची ओळ होती, दुर्घटनेतून वाचलेले 0. सायलीचे हात थरथरत होते. मग त्यांच्या मागून चहाच्या कपांचा आवाज आला. दोघांनी मागे वळून पाहिलं. काही क्षणापूर्वी पडलेली भिंत पुन्हा चहाच्या दुकानात बदलली होती. दिवा पेटलेला होता
आणि आत गणपत काका शांतपणे बसले होते. त्यांच्या हातात चहाचा कप होता. ते अर्जुनकडे पाहून म्हणाले, मी सांगितलं होतं ना, रात्री बसच्या मागे जाऊ नका. अर्जुनच्या हातातील टॉर्च हळूहळू खाली झाली. कारण आता प्रश्न त्या लाल बसचा नव्हता. खरा प्रश्न होता, जर देवकुंडमधील सगळे लोक 1986 मध्येच मेले होते, तर अर्जुन आणि सायली दिवसभर कोणाशी बोलत होते? निखिल खरंच सायलीचा 25 वर्षाचा भाऊ असेल, तर 1986च्या मृताच्या यादीत त्याचं नाव 1 वर्षाच्या मुलाच्या रूपात कसं होतं? आणि सर्वात मोठा प्रश्न, देवकुंड गाव प्रत्येक रात्री पुन्हा जिवंत कसं होतं?